चला तर आता आपण सुरुवात करूयात। आज आपण 31 साइज प्रिन्सेस कट ब्लाउजचं ड्राफ्टिंग कसं असणार आहे ते बघणार आहोत। सगळ्यांनी लक्षपूर्वक पुढे सुरुवात करण्याआधी जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून असेच व्हिडिओ तुमच्याकडनं मिस होणार नाही। आणि ज्यांना कोणाला लाईव्ह क्लास जॉईन करायचा असेल ऑनलाईन तर क्लाससुद्धा सुरू झालेला आहे। आणि पेपर पॅटर्न जरी ऑर्डर करायचे असतील तर स्क्रीनवरती नंबर दिसत असेल, कॉन्टॅक्ट करा। तर आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आता आपण व्हिडिओला सुरुवात करणार आहोत। तुम्हाला इथं सर्व मेजरमेंट्स जे काही लागतात ब्लाऊजसाठी ते सर्व मेजरमेंट्स इथं दाखवलेले आहेत। ओके, उंची वगैरे सगळं चेक करून घ्या। चला तर आता आपण सगळ्यात आधी आपण बॅक पार्ट ड्रॉ करून घेणार। जे पण तुमचं शोल्डर असेल त्या शोल्डरचं हाफ मार्किंग करायचं, तिथून खाली 1 इंच कंपल्सरी डाऊन मार्किंग करायचं, बंद बाजूकडून 2.5 इंचावरती 1 मार्किंग। हे तुमचं सर्व मापासाठी सेम असणार। दोन्ही मार्क लक्षात घेऊन क्रॉस लाईन आणि तिथून खाली 5.5 इंचावरती मुंडा मार्किंग एक सरळ लाईन ड्रॉ करून घेतली। आता इथून आपल्याला ब्लाऊजची उंची टाकायची असते, तर ब्लाऊजच्या उंचीमध्ये 1 इंच प्लस करा। स्ट्रेट लाईनवरून मेजरमेंट टेप सेट करायचा, उंचीमध्ये 1 इंच प्लस केलं, 14.5 आहे तर 15 इंचावरती मार्किंग केलं। आता इथून एक स्ट्रेट लाईन ड्रॉ करून घ्यायची। त्यानंतर कमरेचा चौथा भाग, पुढे 1.5 इंच किंवा 1 इंच पाठीमागचा टक्स आणि त्यापुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन। आता छातीचं मार्किंग करायचं आहे, छातीचा चौथा भाग टाकायचा, त्यापुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन ॲड करायचं। तुमची जी काही छाती असेल त्याला डिवाईड 4 करा। आता माझी छाती आहे 31ला डिवाईड 4 केलं, मार्किंग केलं, त्यापुढे कंपल्सरी 1.5 इंच शिलाई मार्जिन ॲड केलं। आता हे 1.5 इंच शिलाई मार्जिन लक्षात घेऊन दोन्ही साईडला स्ट्रेट लाईन मार्क करून घ्यायच्या आहेत। तुमचं जे पण असेल ते छातीचा चौथा भाग तुम्ही टाकायचा। आता इथून आपल्याला शोल्डर मायनस करायचा आहे, तर कंपल्सरी इथून तुम्ही 2 इंच शोल्डर मायनस करा। 2 इंच शोल्डर मायनस केल्यानंतर इकडे तुम्ही शोल्डर टाकायचं आहे जे पण तुमचं उरत असेल ते, आणि सेम खाली छातीच्या लाईनवरती एक मार्किंग करायचं। दोन्ही मार्क लक्षात घेऊन सरळ लाईन मार्किंग करून घ्यायची आणि तिथं तुम्हाला दाखवलेल्याप्रमाणे मुंड्याला आकार देऊन घ्यायचा। आता मुंड्यासाठी क्रॉस मार्किंग करायचं आहे 1 इंचावरती। 1 इंच ह्या जो कोन तयार होतोय तिथून क्रॉस मार्क केलं। आर्महोल कर तुमच्याकडे असला पाहिजे, आर्महोल कर घेतला, सेट केला आणि मुंड्याला आकार देऊन घेतला। आता इथून आपल्याला आपलं बॅक पार्ट कंप्लीट झालेला आहे। तर बॅक पार्ट आता आपण साईडला ठेवून फ्रंट पार्ट ड्राफ्ट करायचा। पाठीमागे जेवढं शोल्डर टाकलं तेवढंच पुढे 1 इंच डाऊन जायचं, पाठीमागे पुढे सेम, बंद बाजूकडून 2.5 इंचावरती एक मार्किंग करायचं, तेही पाठीमागे पुढे सेम। दोन्ही मार्क लक्षात घ्यायचे, स्केल सेट करायची, क्रॉस लाईन ड्रॉ करून घ्यायची। आता इथून मुंड्यासाठी मार्किंग करायचं आहे। मुंड्यासाठी मार्किंग मी 5 इंचावरती करणार 31 छातीसाठी। जिथं पण आपण मुंड्यासाठी मार्किंग केलं ती लाईन स्ट्रेट ड्रॉ करून घ्यायची। लाईन स्ट्रेट ड्रॉ केली। आता इथं छातीमध्ये आपल्याला 1 इंच लूजिंग ॲड करायचं आहे। तर छाती किती 31, 31मध्ये जर 1 इंच लूजिंग ॲड केलं 32 होते। मग नंतर त्याचा चौथा भाग प्लस त्यापुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन ॲड केलं। आता इथून पण शोल्डर मायनस करावं लागेल, तर सेम इथूनसुद्धा आपण 2 इंच शोल्डर मायनस करणार। 2 इंच शोल्डर मायनस करून घेतलं। आता इकडे तुमचं जे शोल्डर उरेल, हा गॅप उरेल, तो गॅप छातीच्या लाईनवरती मार्किंग करायचा। सेम प्रोसेस पाठीमागे जे आपण फॉलो केलं तेच। दोन्ही मार्किंग लक्षात घ्यायचे, एक स्ट्रेट लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे आणि जसं पण तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलं गेलेलं आहे तसं तुम्ही मुंड्याला आकार देऊन घ्यायचा। मुंड्याला आकार देण्यासाठी इथून एक क्रॉस मार्किंग केलं 1 इंचावरती, आर्महोल कर सेट करून मुंड्याला आकार देऊन घेतला। आता इथून आपल्याला क्रॉस लाईनवरून मेजरमेंट टेप ठेवायचा, गळा उंची टाकायची, शोल्डर टू ॲपेक्स पॉईंटची उंची टाकायची आणि ब्लाऊजची उंची, तिन्ही लाईन बघा मी अशा ड्रॉ केल्या। गळा रुंदी टाकलेली आहे 2.5 इंच। बॉक्स तयार करून घ्यायचा आहे, खाली वरती गळा रुंदी सेम असणार। बॉक्स तयार करून मुंड्याला आकार दिला, गळ्याला आकार दिला। आता इथून टक्सची रुंदी टाकली आणि खाली 3 इंचावरती एक मार्किंग केलं। पुढे कमरेचा टक्स घ्यायचा आहे 2.25 ते 2.5 इंच। कमरेचा चौथा भाग घेतला, पुढे टक्स ॲड केला
आता पुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन ॲड करायचं. 1.5 इंच शिलाई मार्जिन लक्षात घेऊन क्रॉस लाईन ड्रॉ करून घेतल्या आणि हा कमरेचा टक्स आहे तो असा त्रिकोण शेपमध्ये ॲपेक्स पॉईंटला जॉईंट करून घेतला. प्रिन्सेस कटचा आकार द्यायचा आहे. प्रिन्सेस कटला आकार देण्यासाठी क्रॉस लाईनचा सेंटर घेऊन आर्महोल कर्व व्यवस्थित सेट करायचा आणि इथून आकार देऊन घेतलेला आहे. तुम्हीसुद्धा जसं पण तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलं गेलं आहे सेम प्रोसेसने प्रिन्सेस कटचा आकार द्या. आता इथून तुम्हाला मुंड्यापासून एक सरळ लाईन ड्रॉ करायची. त्याआधी आपण प्रिन्सेस कट चेक करून घेणार आहोत. सगळ्यात आधी तुम्हाला हे प्रिन्सेस कट कसा चेक करायचा ते सांगते. इकडची लाईन चेक करा, त्यानंतर तिकडचा चेक करा, शेप एवढा गॅप उरला तेवढं मार्किंग करा. आता फिटिंग साईडला पण तुम्हाला 1 इंच 1.25 इंच असं तुम्हाला मार्किंग करून घ्यायचं आहे आणि दोन्ही मार्क लक्षात घेऊन एक स्ट्रेट लाईन ड्रॉ करून घ्यायची. बघा असं मी चेक केलं आणि मार्किंग केलं. ओके. हुकाई पट्टीच्या साईडला पण आपल्याला मार्किंग करायचं आहे एक आणि दोन्ही जे पण पॉईंट्स मी मार्क केले ते असे क्रॉस लाईन ड्रॉ केली. आता मुंड्यामध्ये आपल्याला एक स्ट्रेट लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे. व्यवस्थित बघा. मुंड्यामध्ये तुम्ही प्रत्येक मापासाठी 1/2 इंच, 1/4 इंच, अर्धा इंच असं तुम्हाला हवा तेवढा टक्स तुम्ही घ्या आणि एक स्ट्रेट लाईन ड्रॉ करून घ्यायची. आता या स्ट्रेट लाईनचा सेंटर घ्यायचा. व्यवस्थित आता आर्महोल कर्व सेट करायचा. प्रिन्सेस कटचा आकार देऊन घ्यायचा. जिथं कुठं सेट होत असेल तिथं सेट करा. परफेक्ट पद्धतीने सेट करून घ्या. बघा किती परफेक्ट असं ब्लाऊजचं ड्राफ्टिंग झालेलं आहे. तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करून बघा. 31 साईजसाठी मी कुठे किती काय मार्किंग केलं तेवढंच मार्क करा. वरती शोल्डर सरळ करून घ्या. आता हे सगळं व्यवस्थित कटिंग करून घ्यायचं. आता पाठीमागे बघा साईड पार्ट चेक करून घेतला आणि जेवढं पण उरलं तेवढं एक मार्किंग करून घेतलं. गळासाठी 2.5 इंच गळा रुंदी घेतलेली आहे. गळा उंची टाकून बॉक्स तयार करून घ्यायचा आणि इथून पण एक स्ट्रेट लाईन ड्रॉ करून छान बॉक्स तयार करून घेतला आणि याच्यामधून तुम्हाला हवा तो शेप तुम्ही द्या आणि शोल्डर सरळ करून घ्या. आता बॅक पार्टचं सुद्धा आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे. आता इथून तुम्ही गोल गळ्याला आकार द्या किंवा कोणताही द्या. अशा पद्धतीने आपलं प्रिन्सेस कट ब्लाऊजचं कटिंग झालं आहे. आता आपण ब्लाऊज पीसवरती कट करून घेऊ, अस्तरवरती कट करून घेऊ आणि मार्जिन वगैरे कुठं कुठं ॲड करायचं ते पण मी तुम्हाला सांगते आणि ब्लाऊज आपण एकदम परफेक्ट स्टिचिंग करू. शेवटपर्यंत बघा. तुम्हाला ब्लाऊज घालूनसुद्धा दाखवणार आहे. आता अस्तर घेतला. अस्तरची फोल्ड बाजू आहे. आता हे सगळं मी सेट करून जसंच्या तसं ट्रेस करून घेणार आहे. ॲड केलंय समजलं. या साईडला मार्जिन ॲड केलंय, हुक पट्टीच्या साईडला मार्जिन ॲड केलंय आणि इथं प्रिन्सेस कटमध्ये मार्जिन ॲड केलेलं आहे. 3 ठिकाणी मार्जिन ॲड करायचं. आता आपण स्लीव्ज पण आहे तशी ड्रॉ केली, काहीच त्याच्यात ॲड केलेलं नाही. आता याचं कटिंग आपण करून घेऊयात. आता आपण हे सर्व कटिंग केलंय. ब्लाऊज पीस घ्यायची आहे. आता हे सर्व आपण एक्स्ट्रा कपडा सोडून कट करून घ्यायचं.
केलं होतं स्लीव्ज आपण फॅब्रिकच्या कट केल्या, नंतर अस्तरच्या स्लीव्ज कट केल्या. सगळ्यात वरची एक स्लीव्ज उचलायची, फक्त एकच स्लीव्ज उचलायची. सगळ्यात वरची फक्त एकच स्लीव्ज उचला आणि सगळ्यात खाली त्याला बघा असं दुमडायची. दोन्हीच्या बॉटमला ओके, म्हणजे खालच्या साईडला अर्धा इंचावरती एक एक स्टिच आपण टाकून घेणार दोन्ही साईडला. आता जी स्लीव्ज आहे ह्या दोन्ही स्लीव्ज अशा बाहेर दुमडायच्या आणि दुमडल्यानंतर या दोन्हीच्या सेंटरमधून एक दाबटीप टाकायची, त्याला दाबटीप म्हणतात. दाबटीप आता दाबटीप टाकून झाल्यानंतर अस्तर ब्लाउज पीसच्या खाली दुमडून घ्या. सेम आता दुसऱ्या साईडलाही हे जे अस्तर आहे हे आपण ब्लाउज पीसच्या खाली दुमडून घेऊ. आता जसं की मी आता घेतलं, हे तुम्हाला स्टिच टाकायची असेल तर या तीनही बाजूने तुम्ही स्टिच टाका. 1 2 3 म्हणजे मेन फॅब्रिक अस्तर आणि ब्लाउज पीस एकमेकांना जोडून घ्यायचे. सेम दुसऱ्या साईडला पण सेम प्रोसेस. एका बॅक पार्ट घ्यायचा, बॅक पार्ट उलटा ठेवायचा, बॅक पार्टच्या उलट्या साईडवरती अस्तर ठेवायचं. तुम्ही स्टिच टाकून हे सगळं जॉईन करून घ्यायचं. इथून पण स्टिच टाकायची, इथून पण स्टिच टाकायची, इथून पूर्ण ओके. तर अटॅच झाल्यानंतर सगळ्या पार्ट्समधून एक्स्ट्रा फॅब्रिक कट टू कट करून घ्यायचं. सगळ्या पार्ट्समधून एकही पार्ट राहू द्यायचा नाही ओके. येस परफेक्ट करते बघा. हे जे दोन्ही पार्ट आहेत ना हुकाय पट्टीकडचे ते असे समोरासमोर ठेवायचे. हुकाय पट्टीकडचे दोन्ही पार्ट असे समोरासमोर ठेवले, त्यावरती ही प्रिन्सेस कट आहे हा असा उलटा ठेवा. हा इकडचा तर बघा आता आपण प्रिन्सेस कट जॉईन केला, किती परफेक्ट पप मिळाला. आणि इथं पण तुम्ही बघा खाली प्रत्येक कोणाकोणाला प्रिन्सेस कट जोडताना कमी जास्त पडतो, असा इक्वल येत नाही. आणि मुंड्यामध्ये पण बघा किती इक्वल आहे, कुठेही कमी जास्त झाला नाही. दुसऱ्या साईडचा प्रिन्सेस कट जॉईन करून घेतो. आहे बॉटमला फिनिशिंग देण्यासाठी आपण 2 पट्ट्या कट केलेल्या होत्या. या 1.25 इंचाच्या 2 पट्ट्या कट करायच्या, क्लिअर व्हायची. खाली बरोबर अर्धा किंवा पाव इंच तुम्हाला जितकं शिलाई मार्जिन घ्यायचं असेल तितकी एक स्टिच टाकून घ्यायची. ब्लाउज उलटा केल्यानंतर पट्टी एक वेळा फोल्ड करा. ही जी पट्टी आहे या पट्टीला एक वेळा फोल्ड करायचं आणि एक वेळा फोल्ड केल्यानंतर तिला परत एक वेळा फोल्ड करा. दोन्ही साईडला जी पण एक्स्ट्रा पट्टी दिसते तर दोन्ही साईडची एक्स्ट्रा पट्टी कट करून घ्यायची. पाठीमागची फिनिशिंग आहे
पट्टीची पाठीमागची फिनिशिंग पण बघा दोन्ही साईडला, आणि पट्टीची पुढची फिनिशिंग पण बघा दोन्ही साईडला. हे बघा एकदम प्रॉपर अशी फिनिशिंग आलेली आहे. आता आपण हुकाय पट्टी लावून घेऊ. आणि जी 2 इंचाची हुक पट्टी आपण कट केलेली होती, ही 2 इंचाची हुक पट्टी घेणार. खाली आता जी आपण फिनिशिंग दिली, पट्टी लावली, तिथून ही जी हुक पट्टी आहे ती अशी अर्धा इंच खाली दुमडायची. बघा अर्धा इंच अशी पाठीमागे दुमडली. इथून अर्धा इंच जे आपण शिलाई मार्जिन घेतलं होतं बघा हुक लावण्यासाठी, हुक पट्टीच्या साईडला, तिथून एक अर्धा इंचावरती एक स्टिच टाकायची. आता ही पट्टी बाहेरच्या बाजूने दुमडून घ्यायची. हे बघा पट्टी बाहेरच्या बाजूने दुमडल्यानंतर एक दाबटीप टाका. एक वेळा पट्टी आता फोल्ड करा आणि परत एक वेळा पट्टी फोल्ड करा. एक स्टिच टाकायची. आता इथून आपल्याला आय पट्टी लावण्यासाठी पण सेम प्रोसेस. ब्लाऊज उलटा घेतला, ओके, ब्लाऊज उलटा ठेवला, बरोबर इथून ही पट्टी ठेवायची, अर्धा इंच खाली फोल्ड करायची, इथून एक स्टिच टाका अर्धा इंचावरती, जे शिलाई मार्जिन आपण घेतलंय ते. नंतर आय पट्टी बाहेरच्या बाजूने दुमडायची आणि यावरून एक दाबटीप टाकायची. ब्लाऊज सरळ करायचा. ब्लाऊज सरळ केल्यानंतर या साईडला पट्टी एक वेळा अशी दुमडा, ओके, परत तिला एक वेळा अशी दुमडायची. पण एक वेळा दुमडताना पाठीमागून ती अर्धा इंच शिल्लक सोडायची आहे, घ्यायची आहे. सेंटरमधून एक स्टिच टाकूयात. इथून पण एक्स्ट्रा पट्टी कट करायची आहे. फ्रंट पार्ट आपला रेडी करून झालाय. फ्रंट पार्ट आता आपण साईडला ठेवूया आणि बॅक पार्ट आपण रेडी करायला घेऊया. क्लिअर. पण आता आपण टक्स टाकून घेऊ. घेतला. आता बघा याला ओपन करून बघा, जे टक्स आहेत ते किती सरळ दिसतंय तुम्हाला एकदम प्रॉपर. आणि आता पाठीमागे फिनिशिंग देऊन घेऊ. तिथून एक स्टिच टाकून घेऊ. छोटे चाळायची, एक दाबटीप टाकून घ्यायची. बॉटमला अशा पद्धतीने फिनिशिंग द्या. एकदम सुंदर अशी फिनिशिंग देऊन झालेली आहे. आता शोल्डर जॉईन करून घेऊ. शोल्डर जॉईन करण्यासाठी बॅक पार्ट सरळ ठेवलेला आहे, त्यावरती फ्रंट पार्ट आपला हा असा उलटा ठेवायचा. अर्धा इंचावरती प्रॉपर स्टिच टाकून शोल्डर जॉईन करा. स्टिच टाकून घेतली. अर्धा गळ्याकडच्या साईडला खाली अर्धा इंच फोल्ड करायची अशी. आता बरोबर यावरून एक स्टिच टाकून घ्यायची आहे.
आता इथून पूर्ण मार्जिन मध्ये छोटे छोटे कट्स मी देऊन घेणार. परफेक्ट, बघा किती छान छोटे छोटे कट्स मी देऊन घेतले. आता पट्टी ना आपण बाहेरच्या बाजूने दुमडून घेऊ. ओके, पट्टी अशी बाहेर पूर्ण दुमडून घ्यायची आणि इथून एक दाबटीप टाकून घ्यायची आहे पट्टीवरून. ओके, साईडला आईपट्टी आपण लावली आहे आणि ही जी पट्टी ना, ओके, गळापट्टी, ही गळापट्टी अशी पाठीमागे दुमडून आपण एक स्टिच टाकून घेणार आहोत. तर तुम्ही गळापट्टीचं फिनिशिंग बघा, गळ्याचा आकार पण बघा किती सुंदर आलेला आहे जसाच्या तसा. आणि इथं शोल्डर सुद्धा बघा, आपलं शोल्डर सुद्धा इथं कव्हर होऊन गेलं दोन्ही साईडला. आणि जर पट्टीची फिनिशिंग तुम्ही पाठीमागून बघितली तर बघा पट्टीचं फिनिशिंग किती प्रॉपर आलेलं आहे पाठी. आता ब्लाऊज असा ठेवायचा, त्यावरती स्लीव्ज उलटी ठेवायची. ओके, अशी उलटी आली पाहिजे. तर बघा किती प्रॉपर शोल्डर पट्टी, स्लीव जॉईंट एकदम सुंदर असं आपलं जॉईंट करून झालेलं आहे. आता दुसऱ्या साईडची स्लीव्ज मी जॉईंट करून घेते. सुद्धा आता ब्लाऊजचं ना आपल्याला फिटिंग करावं लागेल. ब्लाऊजचं फिटिंग कसं करणार, ब्लाऊज आपण असा उलटा ठेवणार, लाईन स्ट्रेट ड्रॉ केली, परत हिला पुढे कंटिन्यू करायचं, म्हणजे इथून हिला सरळ ड्रॉ करायचं. हे बघा किती प्रॉपर सरळ मिळाली. बऱ्याच जणांना ही लाईन सरळ मिळत नाही, तर फिटिंग अशीच करायची. सेम दुसऱ्या साईडला सुद्धा नाही करा. आता आपण काय करणार, ब्लाऊजला पूर्ण सरळ करून घ्यायचा. ब्लाऊज पूर्ण सरळ केला आणि ब्लाऊजच्या इथं कट टू कटची फिटिंग साईड आहे ना, तिकडे कट टू एक स्टिच टाकून घेऊ. 5 इंच बघा, बाहेरच्या साईडने आपण एक स्टिच टाकली, त्याच्यामुळे काय झालं, आतमध्ये अशी फिनिशिंग मिळाली. म्हणजे आता हे ब्लाऊजचे जे पण धागे वगैरे निघत होते ते निघणार नाही. ओके, अशा पद्धतीने आपण स्टिच टाकून घेतली. आता इथून जे 1.5 इंच शिलाई मार्जिन आपण मार्किंग केलेलं आहे, तिथून एक प्रॉपर त्या लाईनवरून एक स्टिच टाकून घेऊया. तर बघा फायनल फिटिंग आपली झाली. आता ह्या फिटिंगच्या साईडला जे पण एक्स्ट्रा मार्जिन उरलंय ना, याच्यात पाव अर्धा इंचावरती हव्या तेवढ्या स्टिच तुमच्या पद्धतीने टाकून घ्या. बघा ब्लाऊजचं जे पण शिलाई मार्जिन आहे ते किती एकसारखं आणि प्रॉपर आलं. नाही तर बऱ्याच जणांचं हे शिलाई मार्जिन सुद्धा एकसारखं राहत नाही आणि या स्टिचेस पण एवढ्या एकसारख्या नाही राहत. ओके, एक कुठे आणि कुठे बाकीच्या मधूनच स्टार्ट होऊन जातात, बाकीच्या मध्ये संपून जातात, अशा एकसारख्या स्टिच येत नाही. बघा किती सुंदर दिसतंय फिटिंग ब्लाऊजचं. ओके, येस, एकदम परफेक्ट. आणि बाहीचे जॉईंट सुद्धा बघा किती प्रॉपर मिळाले. बाहीचे जोड सुद्धा आपल्या ब्लाऊजचे प्रॉपर मिळाले, खाली वरती झालेले नाहीयेत. आणि ब्लाऊज तुम्हाला घालून ब्लाऊजचा फायनल लुक सुद्धा बघायला
मिळणार आहे. क्लिअर? यस. आता ही जी दुसरी बाजू आहे ना, दुसऱ्या बाजूला पण सेम करा. काय करायचं? तर बघा, दुसऱ्या साईडला पण मी हव्या तेवढ्या स्टिच टाकून घेतलेल्या आहेत. ओके, दोन्ही साईडचं फिटिंग आपलं कंप्लीट झालेलं आहे आणि ब्लाऊज पण बघा किती प्रॉपर दिसतोय. ओके, यस. पाठीमागून पण आणि पुढून पण अशा पद्धतीने ब्लाऊजचं फिनिशिंग आलेलं आहे. तर ब्लाऊजचं फायनल फिनिशिंग आहे, तुम्ही बघा किती प्रॉपर दिसतोय. प्रिन्सेस कटचा शेप. लास्टमध्ये आता तुम्हाला ब्लाऊज मी घालून दाखवते, शेवटपर्यंत बघा. तर मैत्रिणींनो, आजचं ब्लाऊज आपलं कंप्लीट झालेलं आहे आणि आजचा ब्लाऊजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्हालाही असेच परफेक्ट ब्लाऊज शिकायचे असतील तर लगेच आपला ऑनलाईन क्लास जॉईन करा. अजून 1 महिना चालणार आहे आणि असेच व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या पेजला फॉलो करा. तुम्हालाही हा ब्लाऊजचा फायनल लुक कसा वाटला मला नक्की सांगा आणि पेपर पॅटर्न ऑर्डर करण्यासाठी स्क्रीनवरती नंबर दिसत असेल, लगेच कॉन्टॅक्ट करा. बाय, टेक केअर.